शब्द आमचे कडवट पण सत्याचे साथी. राजकारणाची नाटक इथे उघडून ठेवतो. सन्मान महाराष्ट्र नावाने घडामोडी लिहितो. नमस्कार मित्र, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याची चर्चा ही प्रत्येक सरकारी कार्यालयात सुरू असते. पण ही चर्चा आहे ना मित्रांनो, ही दबक्या आवाजात आपल्याला बघायला. तो विषय जो आहे ना चर्चेचा, तो विषय आहे टक्केवारी किंवा कमिशन. सरकारी कामात ही टक्केवारी कशी चालते आणि सामान्य माणसाला त्याचा फटका कसा बसतो हे आज मी तुम्हाला सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी मेन विषयाकडे जाऊ. तत्पूर्वी आपल्याला हे सांगू इच्छिते की मला इतर युट्यूबर सारखं बोलता येत नाही, पण जे मी मुद्दे मांडतो ते आपण समजून घ्यावे एवढी विनंती मी आपल्याला करतो. आता आपण जाऊ मुख्य विषयाकडे. सहसा आपण जेव्हा सरकारी कामासाठी जातो तेव्हा फाईल पुढे सरकवण्यासाठी काही वेगळी अशी मागणी केली जाते. मंत्रालयात फाईल गेली की तिथे साधारणतः 5% सुरुवात होते. तर खालच्या पातळीवर जर आपण बघितलं तर जिल्हा किंवा तालुका स्तरावर मी म्हणतो हे प्रमाण वाढून 16% पोहोचले. हे आकडे मोठे आहेत आणि त्यामुळे विकास कामांचा जो दर्जा आहे हा नक्कीच घसरतो. कारण टक्केवारी वाटून चांगल्या क्वालिटीचं काम द्यायला माणसाकडे काही शिल्लक आहे. पण प्रश्न येतो, नक्की पैसे कुठे जातात? आता तुम्ही विचाराल, हे पैसे नक्की जातात तरी कुठे? प्रत्येक कामासाठी वेगवेगळे दर असतात. समजा 1,00,000चं काम असेल तर 100 रुपये हे टेबलवर नेहमी ठेवावे लागतात, असे काही लोक सांगताना आपण पाहिलेलं आहे. सगळे करून शेवटी हातात काय उरतं? काम करणारे कंत्राटदार नेटाकुटीला येतात. त्यांना 10% GST देखील द्यावा लागतो. त्यातही टक्केवारीचा बोजा त्यांच्यावर असतो. मग काम करणार तरी कसे आणि नफा मिळणार तरी कसा? मग नफा मिळवण्यासाठी हे ठेकेदार चुकाचुकीची कामं करतात. मी बोलत नाही, असं एका चॅनलने प्रश्न विचारले आणि मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी ऑन रेकॉर्ड हे सांगितलंय की मंत्रालयात टक्केवारी विकली जाते. तो पहिले व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओच्या क्लिपमध्ये काय बोलतायत कर्मचारी ते ऐका, मग आपण पुढे जाऊ. आता मंत्रालयात किती पर्सेंट द्यायला लागतं? मंत्रालयात तरी 5% जास्त द्यावं. आणि खाली किती वाटावे लागतं? खाली पण जातात तरी 16% जास्त. 16% 16% जास्त. 16%. मग दोघांकडनं समजून घ्या. जेईला किती? टू बी ऑनेस्ट, जेईला पुढं लाखाला. एवढं सगळं करून जीएसटी 11% राहिलेलं आपण काम करताना या टक्केवारीमध्ये सामान्यांचे काय, हा प्रश्न खर तर उपस्थित होतो. यात भरडला जातोय ना तो सामान्य नागरिक आहे. हो, सामान्य तुम्ही आणि आम्ही. सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी जर लाच द्यावी लागली तर ती योजना गरीब माणसापर्यंत कशी काय पोचेल किंवा कशी पोचणार? विकास कामांचा वेग मंदावतो आणि जो पैसा जनतेच्या भल्यासाठी वापरायचा असतो ना, तो भ्रष्टाचाराच्या खड्ड्यात जातो.
तुमचं मत काय आहे मी बोलतोय त्याबद्दल कमेंट करून नक्की सांग. एक सुज्ञ नागरिक हा कमेंट करत असतो. तर मित्रांनो, हे वास्तव जे मी सांगितलं हे बदलणं गरजेचं आहे. आपण सजग राहिलो आणि अशा गोष्टींविरुद्ध जर आवाज उचलला तरच काहीतरी नवीन घडेल. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि हो मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करायला तुमच्या मित्रांमध्ये नातेवाईकांमध्ये विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन विषयासह. नाता जपला इथे मनामनाच घट्ट सांगत राहतो जन्मोजन्मी महाराष्ट्र हे सत्य.